नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. वडगाव शेरी येथील वीरशैव सेवा मंडळ पुणे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी वीरशैव भवन येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच वेदांताचार्य श्री गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य वेलापूरकर महाराज, प्रवन तपस्वी ज्ञानभास्कर गुरु महादेव शिवाचार्य वाडकर महाराज, गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज आणि गुरु सदाशिव शिवाचार्य वेलापूरकर महाराज यांचीही पावन उपस्थिती लाभली. या प्रसंगी विविध क्षेत्रात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करत असलेल्या मंगेश चिवटे यांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात मंगेश चिवटे यांनी वीरशैव सेवा मंडळाच्या कार्याचे कौतुक करत समाजातील ऐक्य आणि सेवाभाव अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी बाबासाहेब कल्याणी यांच्या कार्याचा विशेष गौरव करत पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी हे केवळ पद्मभूषण नसून लिंगायत भूषण देखील आहेत. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण लिंगायत समाजाचा अभिमान उंचावला आहे असे मत व्यक्त केले. तसेच बाबासाहेब कल्याणी यांच्या औद्योगिक, सामाजिक आणि राष्ट्रीय योगदानाचा उल्लेख करत भविष्यात भारत सरकारने त्यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरूंच्या स्वागताने झाली. त्यानंतर सत्कार समारंभ, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांची मनोगते, आशीर्वचन, महाआरती आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय आणि उत्साही झाले. या कार्यक्रमाला वीरशैव सेवा मंडळाचे पदाधिकारी, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ तसेच समाजातील मान्यवर, भक्तगण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा सोहळा समाजातील एकात्मता, संस्कृती आणि सेवाभावाचे दर्शन घडवणारा ठरला. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.